रस्ता सुरक्षा अभियान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। सविस्तर वृत्त अशी की आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय बिरसा मुंडा सभागृहात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंत कुमार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे। तसेच विद्यार्थ्यांना वाहन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व वाहन चालवताना हेल्मेट घालणे, सीट बेल्ट लावणे, इंडिकेटर देणे आणि अपघात होण्याचे कारण, फोनवर बोलणे, बेल्ट न लावणे, हॉर्न न देणे, क्षमतापेक्षा जास्त वजन करणे, टू व्हीलर मोटरसायकलवर टेबल सीट बसणे असे विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गुप्ते, उपविभागीय दंडाधिकारी विनायक महामुन्नी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण DV हरणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती वैशाली पाटील, शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद परवीन ऐरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, डॉक्टर अरुण उमने, किशोर वाणी, दिनेश साळुके व मोठ्या संख्येने मिशन हायस्कूलचे विद्यार्थी व मोटर वाहन निरीक्षक उपस्थित होते। Dangerous country when it comes to driving, road accidents, सबसे ज़्यादा डेथ मतलब ऑलमोस्ट सबसे ज़्यादा डेथ पूरे वर्ल्ड में इंडिया में होती है। रोड एक्सीडेंट्स में डेथ भी बहुत ज़्यादा होती है और छोटी छोटी चीज़ें हैं जो अपने को ध्यान में रखना चाहिए, जैसे हेलमेट हमेशा पहनना चाहिए। जो भी कोई बाइक पे चलते हैं, आप लोग भी या तो मदर के साथ, फादर के साथ, हर कोई स्कूटी पे बैठ के पीछे भी जाते होंगे, तो सब लोग पीछे भी जो बैठे उनको भी हेलमेट पहनना चाहिए। अपने पेरेंट्स आपके जब भी मदर या फादर निकलते घर से बाहर सब्जी लेने के लिए, कुछ भी काम से, तो उनको आपको बोलना चाहिए कि आप हेलमेट पहन के जाओ, चाहे वो आधे किलोमीटर के लिए क्यों न जा रहे हो या एकदम बगल में ही क्यों न जा रहे हो, हेलमेट पहन के जाना चाहिए। एक छोटी सी चीज है जो ध्यान में रखना चाहिए, कार में जब ड्राइव करते हैं तो सीट बेल्ट लगाना चाहिए। ये सब छोटी छोटी चीजें आपको मतलब सबको पता होता है, बट फिर भी हम लोग खुद भी जब कभी ड्राइव करते हैं, खुद भी कभी कभी इग्नोर कर देते हैं ये सब चीजें। बट कब कौन सी दुर्घटना कब हो सकती है और ये छोटी सी चीजें हमारी जान बचा सकती है, तो इसीलिए ये सब छोटी छोटी चीजों का ध्यान रखना चाहिए और हम लोग सबको उसका पालन करना चाहिए। कारण की रस्ते अपघातामध्ये भारत देश हा जगामध्ये 1 नंबर आहे, हे काही आपल्यासाठी घुसणावं नाहीये। आणि बाकी देशांच्या तुलनेमध्ये आपल्याला असं दिसते की भारतामध्ये वाहनांच्या संख्येच्या तुलनेमध्ये अपघाताचं आणि मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे। एक युरोपियन कंट्रीमध्ये जे प्रमाण आहे त्याच्या जवळपास 5 पट प्रमाण आपल्याकडे अपघातांचा आणि मृत्यूचं आहे। जर्मनी सारख्या देशामध्ये 10,000 वाहनांच्या मागे दरवर्षी 1 व्यक्ती मृत्यू पावतो, तर आपल्याकडे ते प्रमाण 5 व्यक्तींचं आहे। हे प्रमाण खूप मोठं जास्त आहे आणि हे कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। अपघाताचे अनेक कारणं असतात, वाहन चालकाच्या चुका असतात, जसे की अतिशय वेगाने चालविणे किंवा नियमांचं पालन करायचं नाही, धोकादायक पद्धतीने चालवायचं नाही, हेल्मेट घालायचं नाही, अशा अनेक गोष्टी आहेत। त्याचप्रमाणे रस्त्यामध्ये पण काही वेळा ब्लॅक स्पॉट असतात जिथे वारंवार अपघात होतात, तर या सर्व मॅनमेड मिस्टेक्स आहे, हे आपल्याला दूर करता येणं शक्य आहे। त्यामुळे आपण ऍक्सिडेंट डेथ आहे त्याला आपण नॅचरल डेथ म्हणू शकत नाही, हे सगळे टाळता येण्यासारखे डेथ्स आहे। यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। रस्ता सुरक्षा अभियानमध्ये आमच्या कार्यालयाद्वारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही ऍक्टिव्हिटीज घेत असतो। मित्रांनो, सीट बेल्ट बांधणं हे अतिशय चांगलं आहे। काय महत्व आहे ते त्या संचालकांनी सांगितलं। हेल्मेट घालणं आवश्यक आहे। आपण सुरक्षित राहिलो तर समोरचा सुरक्षित राहील। आपण जेव्हा सकाळी आपल्याला आपले आई वडील किंवा भाऊ, मोठा भाऊ टू व्हीलरवर शाळेत सोडत असेल तर पहिल्यांदा त्यांनी हेल्मेट घातलंय का, आपण घातलंय का हे बघा। 4 व्हीलर असेल तर सीट बेल्ट लावलाय का हे बघा। त्यानंतर गाडीचे ब्रेक नीट चालतात का, गिअर नीट चालतो का हे बघण्यासाठी त्यांना सांगा तुम्ही। जर का आपण स्कूल बस मधून जात असाल तर आपल्या स्कूल बसचा ड्रायव्हर गाडी व्यवस्थित चालवतोय आहे का, किंवा जास्त स्पीडने चालवतो आहे का, मोबाईलवर बोलतो आहे का, किंवा कोणाशी गप्पा मारतोय का, या गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवा। आणि त्याच दिवशी आपल्या शाळेमध्ये तक्रार करा की आपल्या स्कूल बसचे ड्रायव्हर आहेत ते मोबाईलवर बोलत होते आज, म्हणजे शाळेचे जे शिक्षक किंवा संचालक मंडळ असेल त्या ड्रायव्हरला समज देईल आणि संभाव्य अपघात टळतील।